नमस्कार. अ, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनेशन आणि त्याचे प्रकार पाहिले होते. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यात वेगवेगळे अजून काही प्रकार होते. झिनोगॅमी, क्लिस्टोगॅमी, चॅझमोगॅमी हे टर्म्स आपण पाहिले होते की त्यांचा अर्थ काय. परत आपण पॉलिनेशन एजंट्स पाहिले होते की या पॉलिनेशन प्रोसेससाठी जे लागतात, ज्याच्यामुळे पोलन ग्रेन्स स्टिग्मावर येऊन पडतात, ते त्याच्यासाठी जे एजंट्स लागतात ते आपण पाहिले होते. त्यात अबायोटिक पॉलिनेशन एजंट्स असतात जे जीवित नाही आहेत, आणि त्यातले दोन प्रकार होते. एक वारा, जिथे आपण मक्याचा एक्झाम्पल पाहिला होता, जिथे वारा पॉलिनेशन करतो. आणि दुसरा एक्झाम्पल होता ते पाण्यातले जे प्लांट्स असतात, पाण्यामध्ये जे झाडं येतात, त्यांना जे पॉलिनेशनसाठी त्यांच्यात कसं पॉलिनेशन होतं. तर त्याचे दोन प्रकार होते. एक हायपोहायड्रोफिली होतं की वॉटर हायपो, सो बिलो. तर हायपोहायड्रोफिली म्हणजे पाण्याच्या सरफेसच्या खाली पॉलिनेशन घडतं. आणि दुसरा प्रकार होता एपिहायड्रोफिली, जिथे पॉलिनेशन वरच्या म्हणजे पोलन ग्रेन्स पाण्याच्या वर सरफेसवर असतात आणि तरी पॉलिनेशन होतं. हे दोन प्रकार आपण पाहिलं होतं आणि आपण तिथे थांबलो होतो. आज आपण बायोटिक पॉलिनेशन एजंट्स म्हणजे जे जीवित असतात असे कुठले पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, जे पॉलिनेशनचं काम सक्सेसफुली करतात, यशस्वीपणे करतात. त्याच्यात लिव्हिंगमध्ये पहिलं जे एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते आहेत इन्सेक्ट्स, म्हणजे कीटक. एंटेमोफिली असं टर्म आहे, त्याचं सायंटिफिक टेक्निकल टर्म आहे एंटेमोफिली, कारण एंटेमो म्हणजे इन्सेक्ट. तर एंटेमोफिली इज पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. जेव्हा कीटक किंवा जे किडे असतात, जेव्हा ते पॉलिनेशन एजंटचं काम करतात, तेव्हा ते एंटेमोफिली असं म्हणतो. आता इन्सेक्ट्स कुठले असतात, जनरली आपण कुठले बघतो? मधमाशी असू शकतात, कधी हे बीटल्स असू शकतात, बटरफ्लाईज असतात, फुलपाखरू जे आहेत ते पण याच्यातच येतात. तर हे सगळे जे आहेत हे लिव्हिंग असतात आणि ते आता ते फुलांवर जाऊन का बसतात? कारण त्यांना काहीतरी रिटर्नमध्ये खाणं, फूड मिळतं, बरोबर आहे. आणि ते काय आहे? ते नेक्टर. तर फ्लावरमध्ये काही, त्यामुळे फुलांमध्ये काही ॲडॅप्टेशन्स आहेत, फुलांमध्ये काही चेंजेस झालेले आहेत, काही बदल घडलेले आहेत, ज्याच्यामुळे हे अट्रॅक्ट होतात ते फुलांकडे. आणि जेव्हा हे अट्रॅक्ट होतात फुलांकडे, त्यांच्या अंगाला चिकटून किंवा हातापायाला चिकटून हे पोलन ग्रेन्स जे आहेत ते दुसऱ्या फुलापर्यंत पोचू शकतात. आणि जेव्हा हे दुसऱ्या फुलावर पोचतात आणि तेव्हा त्यांच्या स्टिग्मावर जाऊन पडतं, तेव्हा पॉलिनेशन सक्सेसफुली घडू शकतं, पॉलिनेशन यशस्वीपणे घडतं. तर याच्यात काही एक्झाम्पल्स पाहूयात आपण. आता याच्यात दोन एक्झाम्पल्स इथे फोटोमध्ये जे दाखवलं आहे ते एक बीचं आहे, मधमाशाचं आहे, आणि दुसरे आहे ते बीटल्स दिसत आहेत तुम्हाला. ते फुलाच्या अवतीभवती ते नेक्टरसाठी बसलेले आहेत. तर याच्यात आता फुलांमध्ये कुठले कुठले चेंजेस होतात ते पण आपण बघूयात. हे जनरली फूल जे असतात हे रंगीत असतात खूप, त्यांच्यामध्ये चांगला सुवास असतो, फ्रेग्रन्स असतं आणि भरपूर नेक्टर असतं, कारण त्या नेक्टरपासूनच हे त्यांचं जे फूड आहे ते त्यांचं खाणं जे आहे ते नेक्टरच असतं. त्यामुळे त्यांच्यात बऱ्यापैकी चांगल्या मात्रेत नेक्टर असतं. फ्लावर्स जे मोठे असतात, ॲट्रॅक्टिव्ह असतात, सो दॅट द इन्सेक्ट्स कॅन कम अँड सिट. त्यांना चांगला सुवास असतो, सुगंध असतो फुलांना. नेक्टर ग्लँड्स कंपल्सरी असतात. हां, त्यांचे स्टिग्मा जे असतात, स्टिग्मा सरफेस जे गायनेशियम चा पार्ट आहे जो स्टिग्मा, ते म्युसिलेज किंवा चिकट असतं. ते चिकट का असतं? कारण जेव्हा हे, आता ही मधमाशी, याच्या पायाला बघा तुम्ही पोलन ग्रेन चिटकलेले आहेत. ही मधमाशी जेव्हा दुसऱ्या फुलावर जाऊन बसेल तेव्हा त्याच्या स्टिग्मावर हे चिकटायला पाहिजे ना पोलन. तर ते गमसारखं काम करतं. आपण गम कसं वापरतो काही चिटकवायला, तसं ते म्युसिलेज किंवा एक चिकटपणा असतो त्या स्टिग्मा सरफेसवर, आणि त्याच्यामुळे हे पोलन ग्रेन स्टिक होतात. हे स्पायनी असतात, म्हणजे त्यांच्या आउटर सरफेसला ते असे त्याला टोकं असतात, आणि हे स्पायनी पोलन ग्रेन्स याच्यासोबत एक येलो कलरचं स्टिकी सबस्टन्स, त्याला पण एक चिकटपणा असतो, त्याला पोलन किट असं नाव दिलेलं आहे. तर हे दोन्ही चिकट असल्यामुळे ते स्टिग्मावर जाऊन जाऊन पोलन ग्रेन बसतं आणि तिथे मग पुढे जर्मिनेशनचा प्रोसेस सुरू होतो. हे काही प्लांट्समध्ये स्पेशल ॲडॅप्टेशन्स असतात, स्पेशल चेंजेस असतात, ज्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन घडायला हवं. तुम्हाला लक्षात येईल, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे एक फूल असेल
तर त्याचं जे पोलन आहे ते दुसऱ्या फुलावर जाऊन त्याचं त्या स्टिग्मावर जाऊन ते पडणार आहे. पण सेम टाईपचा प्लांट पाहिजे, सेम टाईपचा फ्लावर पाहिजे. वेगळ्या फ्लावरला नाही चालणार. गुलाबाच्या फुलाचं पोलन कमळाला नाही चालणार, फॉर एक्झाम्पल. तर असंच हे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे सॅल्वियामध्ये. टर्नपाईप मेकॅनिझम हे तुम्हाला फार डिटेलमध्ये नाही आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल वाचू शकता. लिव्हर मेकॅनिझम पण म्हणतात त्याला, जे सॅल्विया नावाच्या फुलांमध्ये दिसतं. एक आपण व्हिडिओ पाहूयात ज्याच्यात खूप चांगल्या रीतीने हे पॉलिनेशन दाखवलं आहे. नंतर नेक्स्ट जे पॉलिनेशनचं टाईप आहे ते पाहिल्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ पॉलिनेशन आहे ज्याच्यात आपण पक्षी ॲज अ पॉलिनेटिंग एजंट ते बघूयात. पक्षी जनरली दिवसातच पॉलिनेशनचं काम करतात. त्यामुळे पक्षी बर्ड त्याचं हे नाव त्याचं दिलेलं आहे ऑर्निथोफिली, कारण ऑर्निथो या शब्दाचा अर्थ आहे की बर्ड्स. सो पॉलिनेशन बाय बर्ड्स. याच्यात पण काही आता हे एक हमिंग बर्डचा पिक्चर आहे हा. हमिंग बर्ड आणि त्याच्यामध्ये पॉलिनेशन कसं होतं याचा आपण एक व्हिडिओ बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये. काही बर्ड्स असतात हे स्पेशलाइज असतात पॉलिनेशनसाठी. त्यांच्या ज्या बीक्स असतात, त्यांची जी चोच असते, त्या चोचीत त्यांना ते फुलाच्या आतमध्ये जायला पाहिजे. त्यामुळे त्यांचा जो शेप असतो चोचीचा तो त्या फुलांसारखा होऊन जातो. आणि छोटे हे असतात, साईज त्याची चोचीची साईज छोटी असते, किंवा बर्डची साईज छोटी असते आणि त्याची चोचीची साईज लांब असते. सनबर्ड आणि हमिंग बर्ड हे कॉमन जे बर्ड्स आहेत. जी फुलं आहेत ती ही कॉमनली आहेत. बॉटल ब्रश तुम्ही पाहिलं असेल, लाल रंगाची फुलं असतात. बॉम्बॅक्स मोठं झाड असतं त्याचं. तर ही प्लांट्स असतात जी ऑर्निथोफिलस आहेत. आता ॲडॅप्टेशन्स काय असणार आहेत? यांना पण चांगले कलरफुल फ्लावर्स असतात. बहुतेक करून त्यांना फ्रेग्रन्स नसतो, कारण त्यांचं स्मेलचं सेन्सेशन फारसं चांगलं नसतं बर्डचं, त्यामुळे फ्रेग्रन्सचं काही हे नाही आहे. पण नेक्टर खूप जास्त प्रमाणात असतो. बर्ड्सना नेक्टर महत्त्वाचं आहे. त्यांना उडायला एनर्जी लागते आणि एनर्जीसाठी त्यांना खाद्य लागतं. त्यामुळे जनरली त्याच्यामध्ये फार नेक्टर असतं. ब्राईट असतं, कलर्ड असतं, शोई असतं. डायल्यूट नेक्टर खूप जास्त असतं त्यांच्यामध्ये. पोलन ग्रेन्स परत स्टिकी असतात आणि स्पायनी असतात. सेम जसं आपण इन्सेक्ट्समध्ये पाहिलं होतं तसंच याच्यात पण स्टिकी आणि स्पायनी पोलन ग्रेन्स असतात. नॉन फ्रेग्रंट प्लांट्स असतात, कारण फ्लावर्स असतात, कारण बर्ड्समध्ये स्मेलचा हे चांगला नाही. आता आपण हा व्हिडिओ पाहूयात ज्याच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने पॉलिनेशन दाखवलं आहे. हमिंग बर्ड्स कसे राईट. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हमिंग बर्ड जो आहे त्यातला जो मेल आहे, एक मेल होता आणि तो दुसरा जो असतो तो त्याच एरियामध्ये येतो आणि तोपर्यंत या पहिल्या मेलनी सगळे जे त्या एरियामधलं जेवढं नेक्टर आहे ते ऑलरेडी करून त्याचं हे करून झालेलं असतं. त्यामुळे कलेक्ट करून झालेलं असतं. त्यामुळे त्याला काही मिळत नाही. पण याच्यात तुम्ही पाहिलं की एक एरियामध्ये तो हमिंगबर्ड असतो, तो इकडून तिकडे जेव्हा उडतो तेव्हा पॉलिनेशन घडतं बिकॉज ऑफ द बर्ड इकडून तिकडे ट्रॅव्हल करू शकतो, राईट. त्यामुळे हे पॉलिनेशन घडतं. आता जो नेक्स्ट एजंट आहे पॉलिनेशनचं, ते खूप अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे हे कसं काय करू शकतात, पण वटवाघूळ जे आहे ते पण पॉलिनेशन एजंट्स असतात. या टाईपला आपण कायरोप्टेरोफिली असं नाव दिलेलं आहे, वेअर बॅट्स डू द पॉलिनेशन. वटवाघूळ. तर ऑब्व्हियसली आता बॅट्स असतात ते रात्रीचे ॲक्टिव्ह असतात, ते रात्री उडतात. त्यामुळे हे जे पॉलिनेशन आहे ते रात्रीच घडतं. याच्यामध्ये हे फ्लावर्स जे असतात ते मोठे असतात आणि असे असतात की बॅटचं जे टंग आहे ते आतपर्यंत नेक्टर जिथे आहे, आणि नेक्टर खूप जास्त बेसमध्ये असतो, त्यामुळे ते आपलं टंग आत घालून ते नेक्टर सक करून घेतात आणि ते त्यांचं फूड असतं या बॅटचं. आणि सेम प्रोसेस परत पोलन ग्रेन त्यांच्या इथे बघा या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल चेहऱ्यावर इकडे सगळीकडे ते चिटकलेलं आहे, आणि जेव्हा हे दुसऱ्या फ्लावरवर जाऊन बसेल तेव्हा ते तिथे ट्रान्सफर होणार त्या स्टिग्मावर.
सो हे याच्यात ॲडव्हान्टेज असं आहे की खूप लांबपर्यंत, खूप किलोमीटरपर्यंत बॅट्स ते जास्त उडू शकतात, त्यामुळे ते जास्त किलोमीटरपर्यंत हे पॉलिनेशन घडू शकतं. या फ्लावर्समध्ये काय असतं, ते रात्रीचे असतात, त्यामुळे कलरची गरज नसते. जनरली ते व्हाईट किंवा न्यूट्रल कलर्ड फ्लावर्स असतात. मग त्याच्यात नेक्टर खूप जास्त असतो आणि फ्रेग्रन्स असतो. स्ट्रॉंग असतो फ्रेग्रन्स या फ्लावर्समध्ये. खूप जास्त नेक्टर असतं आणि मोठे पोलन ग्रेन्स पण ॲडिबल असतात. मोठी फ्लावर्स असतात आणि जे पोलन ग्रेन्स आहेत ते पण बॅट्स खाऊ शकतात. त्यांना त्याची पण एनर्जीसाठी ते पण ते वापरू शकतात. कदंब तुम्ही जर ऐकलं असेल तर कदंबाचं झाड त्याचं एक्झाम्पल आहे. किंवा अडेन्सुनिया बाओबाब ट्री पण त्याचं एक्झाम्पल आहे. आता नेक्स्ट आपण जे बघणार आहोत ते पोलन पिस्टल इंटरॅक्शन. हे बघा, आता पॉलिनेशन झालेलं आहे. पोलन ग्रेन्स स्वतः उडू शकत नाही, स्वतः ट्रॅव्हल करू शकत नाही, त्यामुळे ते कुठल्या तरी माध्यमाने स्टिग्मापर्यंत पोचलेले आहेत. आता स्टिग्मावर पोचल्यानंतर त्यांना तिकडे पुढची प्रोसेस व्हायला हवी. दॅट इज मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट त्यांचं फ्युजन व्हायला हवं, त्यांचं संयोग व्हायला हवं. तर हे कसं होणार आहे? त्याच्यासाठी आता पोलन ग्रेन जे आहे ते स्टिग्मा सरफेसवर पडून तिथे त्यांचं एक पोलन ट्यूब जर्मिनेशनला सुरुवात होणार आहे. तर हे जे इंटरॅक्शन आहे पोलन आणि त्या स्टिग्माच्या सरफेसचं, त्याला आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं नाव दिलं आहे. पिस्टिल इज नथिंग बट द गायनिशियमचं दुसरं नाव पिस्टिल आहे. सो वेन द पोलन फॉल्स ऑन द पिस्टिल आणि त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं दॅट इज कॉल्ड एज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. यातलं लक्षात घ्या, पोलन इज अ गॅमेटोफाईट, कारण ते गॅमिट हॅप्लॉइड गॅमिट आहे. आणि जे पिस्टिल आहे ते स्पोरोफाईट आहे, कारण ते प्लांटचा पार्ट आहे, जो इट इज डिप्लॉइड. ते हॅप्लॉइड नाही आहे, ते डिप्लॉइड कंडिशनमध्ये 2N कंडिशनमध्ये आहे. सो आता हे फ्लावरमध्ये बघा, इथे पोलन ग्रेन इथे पडलेले आहेत आणि हे पोलन ट्यूब जर्मिनेट व्हायला सुरुवात झालेली आहे. पण त्यातला फक्त एकच पोलन ट्यूब आहे जो सक्सेसफुली आतपर्यंत जातो आणि इथे एगबरोबर फ्यूज करून फर्टिलायझेशन घडतं. आता काय आहे, व्हॉट इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन? तर दॅट इज अ इंटरॅक्शन बिटवीन, इट इज एक प्रकारचं ते कम्युनिकेशन आहे. पोलन ग्रेन आणि स्टिग्मामधलं कम्युनिकेशन आहे. जे पॉलिनेशनला सुरुवात होते ज्याची आणि फर्टिलायझेशनला येऊन ते थांबतं, फर्टिलायझेशनपर्यंत ते चालतं. याच्यात कसं होतं हे? आता याच्यात भरपूर प्रोसेसेस आहेत. आधी डिपॉझिट होणार, डिपॉझिट झाल्यानंतर ते बरोबर त्याच फ्लावरचं आहे की नाही, म्हणजे त्याच स्पीशीजचं आहे की नाही, त्याच प्रकारचं आहे की नाही, ते आधी चेक होणार. मग ते जर त्याच प्रकारचं असेल तर मग त्याच्यातून स्टिग्मामधून ते न्यूट्रिएंट्स आणि वॉटर वगैरे एब्झॉर्ब करून मग ते त्याचं पोलन ट्यूब, काही न्यूट्रिएंट्स, काही केमिकल्स आहेत ते सिग्नल देतात आणि मग ते पोलन ट्यूब फॉर्म करतं. आणि पोलन ट्यूब खालपर्यंत गेल्यानंतर मग ते सिनर्जिड थ्रू आत शिरतं आणि एग सेल इथे बर्स्ट होतं आणि मेल गॅमेट्स रिलीज होतात आणि एग सेलसोबत एग न्यूक्लियससोबत फ्यूज होतात. सो याच्यात हे सगळे स्टेप्स येतात की डेपोजिशन, म्हणजे आधी ते स्टिग्मा सरफेसवर पडणार, मग रेकग्नाईज होणार की ते बरोबर आहे की नाही, मग प्रमोशन म्हणजे ते आयदर त्याचं पोलन ट्यूब फॉर्म होणार किंवा नाही होणार, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करून मग जर्मिनेट, पोलन ट्यूब एंट्री आणि थ्रू द सिनर्जिड, हे सगळे प्रोसेस याच्यात येतात. लास्ट आहे की कुठले फॅक्टर्स आहेत. आता ऑब्व्हियसली जेवढे जेवढे हे सगळे सरफेसेस आहेत तिथे प्रोटीन्स असणार आहेत, तर ते प्रोटीन्स सिग्नलिंगला मदत करतात. हे प्रोटीन्स ठरवतात की पोलन ग्रेन बरोबर आहे की नाही रेकग्नाईज करायला, की अरे हां हे पोलन ग्रेन बरोबर आहे. आयडेंटिटी कार्डसारखं तुम्ही इमॅजिन करू शकता की माझ्याकडे जर माझ्या शाळेचं आय कार्ड असेल तर मला आत येऊ देणार, माझ्याकडे जर शाळेचं आय कार्ड नसेल तर मी आत जाऊ शकणार नाही. तसं एक्झाम्पल तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर याच्यात काय काय फॅक्टर्स आहेत? प्रोटीन्स असतात जे स्टिग्माच्या सरफेसवर प्रेझेंट आहेत आणि ते जर चुकीचं जर पोलन पडलं असेल, फॉर एक्झाम्पल गुलाबाचं पोलन लेट्स जास्वंदाच्या फुलावर पडलं असेल, तर त्याला कळेल की अरे नाही हे जास्वंदाचं नाही आहे, आणि प्रोटीन्समुळे कळेल त्याला आणि त्यामुळे ते जर्मिनेट होणार नाही, चुकीच्या पोलनचं जर्मिनेशन होणार नाही. फिजिओलॉजिकल मेकॅनिझम एन्श्युअर्स ओनली द सेम स्पीशीज पोलन विल जर्मिनेट सक्सेसफुल. हेच मी आता सांगितलेलं आहे जास्वंद आणि गुलाबाचं उदाहरण घेऊन. काही स्पेसिफिक केमिकल्स असतात जे डिटरमाइन करतात की पोलन ट्यूब किती जाणार आहे आतमध्ये किंवा जाणार की नाही. याच्यात सुक्रोज
म्हणजे साखरच एक प्रकारचं साखर कार्बोहायड्रेट ते एक आहे त्याच्यात फॅक्टर, किंवा बोरिक ॲसिड तुम्ही जर ऐकलं असेल तर ते पण जर्मिनेशनसाठी मदत करतं. तर हे काही केमिकल्स असतात जे मदत करतात. आणि सरफेस ऑफ द स्टिग्मा, स्टिग्मा सरफेसवर सुद्धा काही प्रोटीन्स असतात जे हे डिटरमाइन करतात आणि त्याच्यामुळे जर्मिनेशन होऊ शकतं. ओके. आता हे का गरज आहे या इंटरॅक्शनची? हे नसेल तर काय होणार? चुकीचे पोलन ग्रेन जे त्या प्लांटचे नाही आहेत ते जर्मिनेट होऊ शकतात, आणि ते जर्मिनेट झाल्यानंतर पुढची प्रोसेस कुठे ना कुठे ते थांबणार. म्हणजे पूर्णपणे फर्टिलायझेशन पण होणार नाही, आणि नवीन प्लांट तयार व्हायला जे सीड्स लागतात ते पण बनणार नाही. त्यामुळे याची गरज असते या. सो रॉंग ऑर राईट हे डिसिजन जे घ्यायचं आहे ते हे पोलन पिस्टल इंटरॅक्शनमुळे डिसिजन घेता येतं, की जर्मिनेशन व्हायचं आहे की नाही, पॉलिनेशन झाल्यानंतर जर्मिनेशन होणार की नाही. पिस्टिल जे आहे ते रेकग्नाईज करतं की व्यवस्थित कम्पॅटेबल पोलन ग्रेन आहे की नाही. अदर स्पीशीजचे जे पोलन असतात त्यांना चान्स मिळत नाही. कम्पॅटेबल जरी असले तरी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल. तुमच्या मागच्या स्लाईडमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर खूप सारे 5-6 पोलन पडले होते, पण त्यातला फक्त एक होता जो सक्सेसफुली खालपर्यंत जर्मिनेट झाला होता. बाकीचे थोडे थोडे ट्यूब्स आले होते. काही पोलनमध्ये पोलन ट्यूब आले पण नव्हते, जर्मिनेट पण झाले नव्हते. तर या कॉम्पिटिशन नंतर हे ठरतं की कुठलं एक कुठला तरी असेल ज्याचं पोलन ट्यूब खालपर्यंत एग सेलपर्यंत पोचू शकतं. आणि हे इम्पॉर्टंट आहे सीड प्रोडक्शनसाठी. मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे. याशिवाय फर्टिलायझेशन होणार नाही, सीड प्रोडक्शन होणार नाही. हे आर्टिफिशियली आपण या डायग्राममध्ये बघा, आपण जर काचेची स्लाईड घेतली आणि त्याच्यावर थोडंसं सुक्रोज पाणी, साखरेचं पाणी जर घातलं तर तुम्हाला असं दिसेल, हे जे दिसतात हे गोल हे पोलन आहेत, आणि हे जे ट्यूब लांब लचक ट्यूब दिसते तर दॅट इज अ पोलन ट्यूब. त्याच्या आतमध्ये मेल गॅमेट्स असतात. फायनल स्टेप मी तुम्हाला सांगितलं आहे. फायनल पोलन ट्यूब एम्ब्रिओसॅकला पोचतं, आणि तिथे गेल्यानंतर सिनर्जिड्सवर काही मार्कर्स असतात त्याच्यामुळे ते एंटर करतं, आणि तिथे रप्चर होतं आणि मेल गॅमेट्स रिलीज होतात एम्ब्रिओसॅकमध्ये. तिथे जाऊन ते एक मेल गॅमेट आहे तो सेकंडरी न्यूक्लियसला फ्यूज करतो, आणि दुसरा जो आहे तो एग न्यूक्लियसला फ्यूज करतो. राईट. हे पोलन पिस्टल इंटरॅक्शनबद्दल होतं. आता नेक्स्ट जो पार्ट आहे हा शेवटचा पार्ट आहे या प्रेझेंटेशनचं. याच्यात आपण बघूयात की आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंग म्हणजे काय? म्हणजे एकच फ्लावर असेल आणि त्याचंच पोलन त्याच स्टिग्मावर पडणार, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे आउटब्रीडिंग आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे इनब्रीडिंग. एकाच याच्यामध्ये सगळं घडतं आहे. आउट ब्रीडिंग म्हणजे बाहेर जातं आहे ते. म्हणजे इथला जो पोलन ग्रेन आहे ते दुसऱ्या फ्लावरच्या सिग्मावर जाऊन तिथे जर्मिनेट होणार. सो दॅट इज आउट ब्रीडिंग. आउट ब्रीडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. आता हे क्रॉस पॉलिनेशन फेवर करण्यासाठी निसर्गाने खूप वेगवेगळे मेथड्स, खूप वेगवेगळे वेज हे केलेले आहेत, डिझाईन केले आहेत. का केले आहेत? कारण व्हेरिएशन जे आहे, आपण ऑलरेडी बोललो होतो की जेनेटिक व्हेरिएशन, जीन्समध्ये जो मिक्सचर आहे ते कधी होतं जास्त करून? जेव्हा क्रॉस पॉलिनेशन होतं, जेव्हा आउटब्रीडिंग होतं. जर क्रॉस पॉलिनेशन झालं नाही, सेल्फ पॉलिनेशन असेल, तर तेच जीन्स जास्त त्याच्यात व्हेरिएशन नसणार आहे. सो एव्होल्युशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी क्रॉस पॉलिनेशन जास्त बरं आहे असं जनरल कन्सेन्सस आहे. ओके. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कुठले आहेत ते आपण आता एक एक करून डिस्कस करूया. हे फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्समध्ये हे खूप खूप मिलियन्स ऑफ वर्षांपासून ते इव्हॉल्व झालेलं आहे हळूहळू. सो टू डिस्करेज सेल्फ पॉलिनेशन अँड एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. याच्यामुळे डायव्हर्सिटी, जीन्समध्ये जे मिक्सचरची डायव्हर्सिटी आहे ती वाढते. आणि कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन झाल्यामुळे इन ब्रीडिंग डिप्रेशन होऊ शकतं. म्हणजे क्वालिटी एवढी चांगली राहत नाही प्लांट्सची. कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन झाल्यामुळे ते वीक होतात, त्यांना लगेच ते आजारी लगेच होतात, किंवा त्यांच्यावर इन्सेक्ट्सचा किड्यांचा अटॅक लवकर होऊ शकतो. असे काही काही प्रॉब्लेम्स दिसून येतात जेव्हा खूप सेल्फ पॉलिनेशनचं हे वाढतं तेव्हा. आता त्याचे कुठले कुठले मेकॅनिझम्स आहेत? पहिलं आहे युनिसेक्शुॲलिटी. म्हणजे एका प्लांटवर एक फ्लावर आहे तो फक्त मेल आहे, आणि एक फ्लावर आहे तो फिमेल आहे, आणि दोन्ही फ्लावर्स जे आहेत ते कधीकधी एकाच प्लांटवर असतात किंवा दोन्ही वेगवेगळ्या प्लांट्सवर असतात. दोन्ही टाईप्स असू शकतात. कळलं तुम्हाला? मेल फ्लावर सेपरेट,
फिमेल फ्लावर सेपरेट. नाहीतर काय असतं, बायसेक्शुअल असतं फ्लावर, म्हणजे त्याच्यात मेल आणि फिमेल एकत्र असतं. पण यांच्यामध्ये युनिसेक्शुअल फ्लावर्समध्ये तसं नसतं. एक फ्लावर मेल, एक फ्लावर फिमेल, आणि ते दोन्ही आयदर एकाच प्लांटवर असतं मक्यासारखं, किंवा ते वेगवेगळ्या झाडांवर असतं पपईसारखं. पपईचं जर तुम्ही कॉमनली झाड पाहिलं असेल तर ज्याच्यावर तुम्ही पपई पाहता दॅट इज अ फिमेल प्लांट ऑब्व्हियसली. आणि जे दुसरं त्याच्या आजूबाजूला कुठेतरी मेल प्लांट असणार आहे ज्याच्यात फक्त मेल फ्लावर्स असतात, आणि तिथले पोलन येऊन मग या ट्रीवर, या फ्लावरवर, फिमेल फ्लावरवर पडून मग ते पपई तयार होतं. तर अशी कंडिशन, पपईची कंडिशन आहे, त्याला डायशियस असं म्हणतात. आणि जे मक्याचं जे आपण ऑलरेडी पाहिलेलं उदाहरण दॅट इज अ मोनोशियस कंडिशन. तर मी आता डायग्राम दाखवते. हे मेल फ्लावर आहे, पपाया मेल फ्लावर्स, ओके. आणि हा जो आहे हा फिमेल फ्लावर आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही ज्याच्यावर फ्रूट्स पाहता पपईचं, ते इथे इथे याचे फ्रूट्स तयार होतात पपईचे. सो दिस इज अ डायशियस एक्झाम्पल ऑफ डायशियस प्लांट. हे महत्त्वाचे आहेत हे टर्म्स, त्यामुळे हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागणार आहे. तुतीमध्ये पण हेच दिसतं. तुम्हाला हीच कंडिशन दिसते मलबेरीमध्ये. डायकोगॅमी. आता डायकोगॅमीमध्ये काय होतं की जे मेल आणि फिमेल आहे ते एकाच प्लांटमध्ये आहे, पण त्यांचं टाईम ऑफ मॅच्युरेशन, जेव्हा ते तयार होतात सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी, ती टाईम जी आहे, त्याचं जे वेळ आहे ते वेगवेगळं आहे. आधी आयदर मेल तरी डेव्हलप होतो, किंवा आधी फिमेल तरी डेव्हलप होते. अँड्रोशियम. सो म्हणजे आधी. सो प्रोटँड्री म्हणजे आधी अँड्रोशियम तयार होतो, आधी मेल गॅमेट तयार होतो. आणि हे सनफ्लावरमध्ये दिसतं. सनफ्लावरच्या मध्ये जे ब्राऊन कलरचं आहे जो पार्ट, त्याला तिथे ॲक्च्युली फ्लावर्स असतात छोटे छोटे, त्याला डिस्क्लोरेटचं नाव दिलेलं आहे. तर हे प्रोटँड्री त्या डिस्क्लोरेट्समध्ये दिसतं. आणि प्रोटोगायनी म्हणजे गायनिशियम, म्हणजे फिमेल पार्ट जो आहे तो आधी मॅच्युअर होतो. एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ग्लोरिओसा. तुम्ही हे पाहिलं असेल, हळद कुंकू नाव आहे या झाडाचं मराठीत. सो दिस इज एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आउट. म्हणजे काय होणार, एका वेळेस झाले तर इथून इथे ट्रान्सफर होऊ शकतं, राईट. पण जर आधी अँड्रोशियम झालं आहे तर ऑब्व्हियसली त्याला दुसऱ्या फ्लावरवर जाऊनच पॉलिनेशन करावं लागणार आहे, म्हणजे क्रॉस पॉलिनेशनच घडणार आहे. लक्षात आलं तुमच्या. आणि गायनेशियम, सेम थिंग विथ गायनेशियम. जर गायनेशियम फक्त मॅच्युअर झालेलं आहे आणि त्याच्यात पोलन मॅच्युअर झालेलंच नाही आहे या फ्लावरमध्ये, तर मग त्याला ऑब्व्हियसली त्याला दुसऱ्या फ्लावरकडूनच पोलन ग्रेन्स घ्यावे लागणार आहेत. तिसरा आहे हर्कोगॅमी. हर्कॉस या शब्दाचा अर्थ आहे वॉल किंवा फेन्स. तर इथे काय फिजिकल बॅरियर आहे. वॉल किंवा फेन्स आपण कशासाठी बांधतो, किंवा हे माझं घर आहे तर त्याच्या आजूबाजूला आपण फेन्स बांधतो, म्हणजे दॅट्स अ फिजिकल बॅरियर. इथे फिजिकल किंवा मेकॅनिकल बॅरियर असतो. कसं काय असू शकतं, लेवल ऑफ मेल अँड फिमेल. फिमेल गॅमेट खाली तरी असेल आणि मेल गॅमेट खूप वर तरी असेल, त्यामुळे काय होणार आहे, त्यांच्यामध्ये सेल्फिंगचं चान्स कमी होतो, खूपच कमी होतो. हे कॉन्टॅक्टच नाही आहे, म्हणजे स्टिग्मा आणि पोलनमध्ये काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रोपिस. रुईचं जे झाड आहे त्याचे फ्लावर्स जर तुम्ही बघितले तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की स्टिग्मा जो आहे तो पेंटँग्युलर आहे आणि तो अँथरच्या लेवलच्या वर, खूप वर आहे. तर इथे बघा, हा पेंटँग्युलर स्टिग्मा आहे इथे, आणि अँथर्स जे आहेत हे इथे या डायग्राममध्ये इथे दिसतं तुम्हाला. हे पेंटँग्युलर स्टिग्मा आहे, आणि अँथर्स जे आहेत हे इथे असतात, म्हणजे त्यांचे जे मेल गॅमिट्स किंवा हे पोलन जेव्हा प्रोड्यूस होतील तेव्हा इथे प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे मेकॅनिकल बॅरियर डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे त्यांना ते सेल्फ पॉलिनेशन शक्य होणार नाही आहे. दिस इज अनदर एक्झाम्पल. चौथा एक्झाम्पल जो आहे दॅट इज हेटेरोमॉर्फी. प्रिमरोज या फुलांमध्ये हे दिसतं. याच्यात काय होतं की जे लेवल आहे अँथर आणि स्टिग्माचं जे लेवल आहे तो खूप वेगवेगळ्या लेवल्सवरती, म्हणजे खूप डिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे परत सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. इथे डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल इथे स्टिग्मा दिसतोय आणि इथे कुठेतरी पोलन्स आहेत. त्यामुळे इथला जो पोलन आहे तो बाहेर जाणार, तो आतमध्ये त्याचं शिरण्याचं चान्स खूप नाहीच आहे म्हणजे. आणि हे एक कंडिशन आहे. आणि याच्यामध्ये सेम याच फ्लावरमध्ये दुसऱ्या प्रकारचं एक दिसतं. इथे तुम्हाला गायनेशियम दिसतं, म्हणजे ह्या स्टिग्मा आहे, हा स्टाईल आहे, आणि इथे तुम्हाला अँथर्स दिसतात. तर इथे काय होणार, इथे बाहेरूनच पोलनला यावं लागणार आहे. इथला जो पोलन आहे तो याच्या काही कामाचा नाही आहे, या फ्लावरच्या कामाचा नाही. लक्षात आलं तुमच्या. सो फॉर दिस अगेन
क्रॉस पॉलिनेशन विल ओनली वर्क, नाहीतर पॉलिनेशन घडणार नाही, हे अवघड आहे. सो दिस इज द फोर्थ एक्झाम्पल फॉर आउटब्रीडिंग, दॅट इज हेटरोमॉर्फी. मॉर्फोलॉजी, त्यांच्या मॉर्फोलॉजीमध्ये फरक आहे. हेटरो, दोन वेगवेगळे मॉर्फोलॉजी आहेत. इथे गायनेशियम खाली आला आहे पहिल्या फोटोमध्ये, आणि दुसऱ्या फोटोमध्ये तो वर आहे, आणि इथे अँड्रोशम वर आहे, तर इथे अँड्रोशम खाली आहे. त्यामुळे इथे सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही प्रिमरोजमध्ये. पाचवा एक्झाम्पल आहे ॲपलसारख्या झाडांमध्ये काय होतं, कुठलेही जे आजूबाजूला जेवढे पोलन आहेत ते तिथे जातात आणि ते आधी जर्मिनेट होऊन जातात. खूप फास्ट जर्मिनेशन होतं. फास्ट जर्मिनेशन असल्यामुळे अदर फ्लावर्सचे जे पोलन आहेत ते ते फटाफट जर्मिनेट करून घेतात सेम फ्लावरपेक्षा. म्हणजे काय होणार, परत क्रॉस पॉलिनेशनला फेवर, सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. आणि शेवटचं जे आहे ते सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. म्हणजे जरी माझ्या एकाच फ्लावरच्या पोलन ग्रेन जर त्याच स्टिग्मावर पडला, तर तिथेच जेनेटिक इनकम्पॅटेबिलिटी किंवा जीन्समध्ये गडबड असल्यामुळे, सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी असल्यामुळे ते जर्मिनेट होणार नाही, आणि जर्मिनेट न झाल्यामुळे तिथे फर्टिलायझेशन होणार नाही. जर्मिनेशन झालं नाही म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही. सो दिस इज जेनेटिक, म्हणजे कंट्रोल बाय जीन्स. इथे ॲज सून एज त्याला आणि त्या सिग्नल्स असतात, त्याच्यामुळे त्या पोलन ग्रेनला कळतं किंवा त्या स्टिग्माला कळतं की अरे हे याच फ्लावरचं आहे, त्यामुळे तिथे जर्मिनेशन होत नाही. टोबॅकोमध्ये हे दिसतं. तंबाखूचं जे जे झाड असतं त्याच्यात हे मेकॅनिझम दिसतं, सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. लास्ट जे आहे ते आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आहे. इथे आपण मॅन्युअली पोलन कलेक्ट करतो आणि आपल्याला जे पाहिजे त्या स्टिग्मावर आपण जाऊन डस्ट करतो, त्या स्टिग्मावर जाऊन ते डिपॉझिट करतो. तर हे जे आहे क्रॉप, जेव्हा आपल्याला जे कडधान्य आहेत किंवा जे आपले खाण्याचे जे धान्य आहेत त्यांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन टेक्निक, ही एक टेक्निक आहे जे मॅनमेड आहे, आपण निर्माण केलेली आहे आपल्यासाठी. तर हे कधी होतं हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत चॅप्टर 11मध्ये. काही मेथड्स आहेत त्याचे, इमॅस्क्युलेशन, बॅगिंग, टॅगिंग, हे आपण बघू इन डिटेल. आत्ता तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्या की ते आर्टिफिशियल मेथड आहे, मॅनमेड आहे, आणि ते क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी, म्हणजे एखादा क्रॉप असेल तर त्याचे कॅरेक्टर्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, अजून जास्त चांगले करण्यासाठी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन वापरलं जातं. तर असं हे मेकॅनिझम्स ऑफ आउटब्रीडिंग आहे. आता आपण पहिला स्टेज कंप्लीट केलेला आहे. सेकंड स्टेज जो आहे तो फर्टिलायझेशन आहे, मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन. आणि थर्ड जो आहे तो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आहेत, की काय काय होतं, काय काय बदल घडतात फर्टिलायझेशन झाल्यानंतर. तर त्याच्यात डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, म्हणजे एम्ब्रिओजेनेसिस, एंडोस्पर्म अँड सीड अँड फ्रूट फॉर्मेशन, हे सगळं जे आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर होणार आहे. आम्ही हे पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. काही व्हिडिओचे क्रेडिट्स नेक्स्ट प्रेझेंटेशनमध्ये. आणि थँक्यू सो मच.